मे महिन्यामध्ये मस्तपैकी 22 ते 15 टेम्परेचर क्या बात कर रहे हैं? कुठे असतं? उटीत. त्यामुळे उटीमध्ये कुठे फिरायचं, काय खायचं, उटीच नाही तर म्हैसूर उटी ट्रिप कशी सक्सेसफुल करायची सगळी माहिती डिटेलमध्ये देणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू सुकीर्तजी. हक्काच्या ट्रॅव्हल गाडीच्या नवीन भागात तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि लहानपणापासून आपण जाहिरात बघतोय बेंगलोर, म्हैसूर, उटी. तर तुम्ही मे महिन्यामध्ये जर ट्रिपचा प्लॅन करत असाल आणि काश्मीर किंवा हिमाचल एवढा मोठा प्रवास करायचा नसेल तरी छान थंड हवेचं ठिकाण तुम्हाला बघायचं असेल, भरपूर साईट सीइंग करायचं असेल, खूप साऱ्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला करायच्या असतील तर हा ट्रिप प्लॅन तुमच्यासाठी. जर तुम्ही म्हैसूर उटी असा छान ट्रिपचा प्लॅन करत असाल तर तुम्ही मस्तपैकी 8 ते 10 दिवसाची ट्रिप आरामात प्लॅन करू शकता. तर ती कशी करायची? तर पहिल्यांदा उटीला किंवा म्हैसूरला पोहोचायचं कसं? तर नियरेस्ट एअरपोर्ट जे आहे ते बँगलोर एअरपोर्ट आहे. किंवा जर तुमचं बजेट कमी असेल तर बेस्ट ऑप्शन तुम्हाला सांगतो, कारण ट्रेन खूप वेळ घेते. पुणे किंवा मुंबईवरनं, म्हणजे मुंबईवरनं तर 25-26 तास ट्रेन घेते, पुण्यावरनं सुद्धा 21 तास. रिझर्वेशन अजिबात मे महिन्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे बजेट कमी असेल तर ओव्हरनाईट बसचा ऑप्शन आहे. त्यामुळे बाकी प्रायव्हेट बस कुठली नको, KSRTC म्हणजे कर्नाटक गव्हर्नमेंटची ऐरावत बसचा ऑप्शन आहे. बेस्ट बस आहे. 10 ते 12 तासामध्ये ती पुण्यावरनं ओव्हरनाईट बँगलोरला पोहोचते. तिकीट असं साधारण 1800 ते 2200च्या रेंजमध्ये. त्यामुळे ते सुद्धा तुम्ही बुक करू शकता. फ्लाईटने बँगलोरला जायचं असेल तर सकाळच्या पण फ्लाईट्स आहेत. फ्लाईट तुम्हाला साधारण 6 ते 8,000 रुपयाच्या रेंजमध्ये पडू शकते मे महिन्यामध्ये. दुसरा प्लॅन सुद्धा आहे, म्हणजे हा एक प्लॅन झाला. सुरुवात उटीपासून जर तुम्हाला करायची असेल तर तुम्ही कोइंबतूरला जाऊ शकता. म्हणजे पुण्यावरनं आय थिंक कनेक्टिंग फ्लाईट आहे, मुंबईवरनं तुम्हाला थेट फ्लाईट सुद्धा आहे. तर इकडून कोइंबतूरला जायचं आणि कोइंबतूरवरनं पहिलं उटीला यायचं, मग म्हैसूरला यायचं आणि म्हैसूरवरनं बँगलोरवरनं रिटर्न फ्लाईटने पुणे किंवा मुंबई किंवा बसने पुणे किंवा मुंबई असं तुम्ही येऊ शकता. पण जो कोइंबतूरचा ऑप्शन आहे तो मी तुम्हाला सजेस्ट नाही करणार. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ज्यांना म्हैसूर फिरायचं नाहीये, ज्यांना फक्त उटी फिरायचं आहे आणि परत यायचंय, त्यांनी उगाच बँगलोर, म्हैसूर, उटी असा प्रवास करण्याची गरजच नाही ना. तुम्ही कोइंबतूरला जा आणि तिकडून तुम्ही उटीला जाऊ शकता. आणि कोइंबतूरवरनं अजून बेस्ट ऑप्शन म्हणजे तिथून मेतुपल्लयम नावाचं एक गाव आहे, साधारण 34 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि तिथून टॉय ट्रेनचा ऑप्शन आहे आणि टॉय ट्रेन तुम्हाला थेट उटीला घेऊन जाईल. खरं तर मेतुपल्लयम ते उटी साधारण 60-70 किलोमीटरचंच डिस्टन्स आहे. पण टॉय ट्रेन आहे ती खूप स्लो जाते, निवांत जाते, त्यामुळे 3-3.5 तास घेते. पण जर तुम्हाला टॉय ट्रेनसाठीच म्हणून हा प्रवास करायचा असेल तर असं करू नका, कारण दुसरा पण ऑप्शन आहे ते मी तुम्हाला पुढे सांगेनच. पण ज्यांना म्हैसूर आणि उटी अशी ट्रिप करायची आहे त्यांनी ऑफकोर्स पहिलं बँगलोरला या. आणि त्याचं कारण पण दुसरं मी तुम्हाला सांगेन. म्हैसूरला तुम्ही रेंटल कार करू शकता किंवा बँगलोरवरनं सुद्धा तुम्ही रेंटल कार करू शकता. तुम्ही विथ ड्रायव्हर करू शकता किंवा स्वस्तात जर करायचं असेल तर झूम कार म्हणजे सेल्फ ड्रिव्हन कारचा ऑप्शन तुम्ही घेऊ शकता. अजून एक ऑप्शन म्हणजे जर तुमच्याकडे बजेट कमी असेल तर कर्नाटक गव्हर्नमेंटची जी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टीम आहे ती अप्रतिम आहे. सगळीकडनं अप्रतिम ऑप्शन्स आहेत. म्हणजे साधी बस सुद्धा आहे, वोल्वो बस सुद्धा आहे. तुम्हाला कोइंबतूरवरनं थेट उटीला जाण्यासाठी बस मिळेल किंवा म्हैसूरवरनं थेट उटीला जाण्यासाठी बसचे खूप सारे ऑप्शन्स मिळतील. उटीतल्या उटीत फिरण्यासाठी तुम्हाला तिथे बाईक अजिबात मिळत नाही रेंटल. तिथे तुम्हाला सेल्फ ड्रिव्हन कार सुद्धा मिळत नाही. तिथं उबर सुद्धा नाहीये. तिथे कम्प्लिटली जे कॅब ड्रायव्हर्स आहेत आणि रिक्षावाले आहेत त्यांची लॉबी आहे. रिक्षा छान ऑप्शन आहे कारण छान प्लेझंट वातावरण असतं. रिक्षा दिवसभरासाठी तुम्ही रेंटल घेऊ शकता. साधारण 1000 ते 1500 रुपयाच्या रेंजमध्ये तुम्हाला रिक्षा मिळते. कॅब सुद्धा तुम्हाला साधारण 2 ते 2500 रुपयाच्या रेंजमध्ये दिवसभर. ऑफकोर्स मे महिन्यामध्ये सीझन असल्यामुळे जास्त रेट सांगू शकतील, तुम्ही कायम बार्गेन करू शकता. ओके, तर तुम्ही तिथे पोहोचलात तर तिथे बघायचं काय? या व्हिडिओत मी तुम्हाला फक्त म्हैसूर आणि उटीविषयीच सांगणार आहे. पण जर तुम्ही बँगलोरवरनं जाणार असाल तर मी तुम्हाला सजेस्ट करेन की प्लीज ही गोष्ट मिस करू नका. ती म्हणजे बाणरघट्टा. म्हणजे हे प्राणी संग्रहालय आहे पण ते त्यांनी डिझाईन केलंय अभयारण्यासारखं. त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी केलाय, तो व्हिडिओ तुम्ही बघा. जर तुम्ही बँगलोरवरनं जाणार असाल किंवा येताना बँगलोरवरनं येणार असाल तर 5 ते 6 तास वेगळे काढा आणि इथली 1.5 तासाची जीप सफारी अजिबात मिस करू नका. म्हणजे मी इतक्या ठिकाणी जंगल सफारी केल्या आहेत, झू सुद्धा खूप ठिकाणची बघितली आहेत, पण ज्या पद्धतीने बाणरघट्टा केलाय म्हणजे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही थेट जंगलामध्ये फिरत आहात आणि खूप जवळनं तुम्हाला प्रत्येक प्राण्याचं सायटिंग होतं. त्यामुळे बाणरघट्टा जर तुम्ही म्हैसूर उटी जरी ट्रिप प्लॅन करणार असाल अर्धा दिवस काढून बाणरघट्टा अजिबात मिस करू नका. ओके, तर परत आपण आपल्या मूळ विषयाकडे जाऊयात. ते म्हणजे म्हैसूर आणि उटीमध्ये बघायचं काय? तर तुम्ही बँगलोरवरनं म्हैसूरला आलात. म्हैसूरमध्ये सगळ्यांनाच माहिती आहे ऑफकोर्स म्हैसूर पॅलेस. खूप सुंदर पॅलेस आहे. आणि जर तुम्हाला नीट बघायचं असेल, विथ गायडेड टूर तुम्हाला घ्यायची असेल तर 5 ते 6 तास कसेही लागतील. बरेच लोक जे येतात ते नुसते निवांत फोटो बिटो काढतात आणि परत जातात. पॅलेस तुम्ही सकाळच्या वेळी बघूच शकता आतमधनं, पण संध्याकाळच्या वेळी बऱ्याच वेळा तिथे रोषणाई करतात
त्या रोषणाईचे दिवस कुठले जनरली आता दररोज करतात, पिकनिक सीझनमध्ये तर दररोज तिथे रोषणाई करतात. तर संध्याकाळच्या वेळी तिथे कॉन्सर्ट्स असतात, खूप हॅपनिंग एरिया आहे. त्यामुळे तुम्ही सकाळी तर बघाच, पण संध्याकाळी किंवा रात्रीच्या वेळेस पण तिथे चक्कर मारा. पॅलेसच्या बाजूनी तुम्हाला तिथे छानपैकी टांग्याची सफारी मिळते. कम्प्लीट रॉयल असल्यासारखा आपल्याला फील येतो. जर तुमचा 5-6 लोकांचा ग्रुप असेल तर 1000-1200 रुपयामध्ये तुम्हाला ती टांग्याची सफारी मिळू शकते. सगळे गेट्स राजवाड्याचे तुम्हाला दाखवतात. खूप सुंदर एरिया आहे तो, संपूर्ण एरिया खूप स्वच्छ आहे, मजा येते बघायला. त्यामुळे तो सुद्धा एक्सपिरियन्स तुम्ही घेऊ शकता. म्हैसूरमधली दुसरी प्रसिद्ध गोष्ट म्हणजे ऑफकोर्स म्हैसूर झू. म्हणजे भारतातलं सगळ्यात मोठं म्हणता येईल प्राणी संग्रहालय जे आहे, वेल मॅनेज्ड, जे म्हैसूरला आहे. तिथे जिराफ सुद्धा आहे, हिप्पोपोटामस सुद्धा आहे, जे आपल्याला बाकी प्राणी संग्रहालयात बघायला मिळत नाही. तिथे तुम्ही चालत फिरू शकता, पण मी सजेस्ट करेन की ऑनलाईन त्यांच्या ॲप थ्रू, मी त्याची लिंक देईन डिस्क्रिप्शनमध्ये, कार्ट बुक करते, बॅटरीची कार्ट, त्यातनं तुम्ही फिरू शकता. आणि तेच शक्यतो करा, कारण तुम्ही मे महिन्यात जाणार असाल तर प्रचंड उकाडा असतो, चालून चालून तुमची वाट लागते, कारण खूप मोठं प्राणी संग्रहालय ते आहे. त्यामुळे शक्यतो तुम्ही कार्ट बुक करा. वीकेंड शक्यतो प्रेफर करू नका, कारण शनिवार रविवारी खूप सारे आजूबाजूच्या गावातनं पण लोकल टुरिस्ट पण खूप सारे असतात. त्यामुळे शक्यतो ऑड डे तुम्ही प्रेफर करा. आणि झू शक्यतो सकाळी लवकर करा, कारण परत 10-11 नंतर खूप जास्त गर्दी वाढायला लागते, ऊन वाढायला लागतं. त्यामुळे झू बघायला तुम्हाला साधारण 2 ते 2.5 तास पाहिजेत. लहान मुलं असतील सोबत तर झूचा एक्सपिरियन्स अप्रतिम तुमच्यासाठी असू शकतो. तिसरा महत्त्वाचा प्रसिद्ध स्पॉट म्हणजे वृंदावन गार्डन. त्याविषयी मी काही फार सांगणार नाही, पण संध्याकाळी तिथे टिपिकल फाउंटन शो असतो, खूप जास्त तिथे गर्दी होते. मला जनरली असे टिपिकल टुरिस्ट स्पॉट्स आवडत नाहीत, पण तुम्हाला जर टाइमपास करायचा आहे, जनरल आपल्याला बऱ्याच वेळा असं वाटतं की अरे एवढं लांब आलोय तर हे गार्डन बद्दल ऐकून तर आपण ते बघूयात, तर वृंदावन गार्डन सुद्धा तुम्ही बघू शकता. बाकी प्रसिद्ध स्पॉट म्हणजे जे आपण बऱ्याच वेळा फोटोजमध्ये सुद्धा बघतो ते म्हणजे चामुंडेश्वर टेम्पल आहे, कारंजी लेक आहे, बोटॅनिकल गार्डन आहे, ॲक्वा म्हणून प्रॉपर मत्स्यालय सुद्धा तिथे आहे. या गोष्टी तुम्ही बघू शकता. तर हे टिपिकल जे प्रसिद्ध स्पॉट्स असतात ते बघू शकता. पण एक गोष्ट तुम्ही अजिबात मिस करू नका, आणि ती म्हणजे शुकवन. शुकवन हा आश्रम आहे. तिथे खरं तर फोटो काढायला परवानगी नाही, त्यामुळे आम्ही तिथे शूट नाही करू शकलो. पण खूप वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी तुम्हाला तिथे बघायला मिळतील. ते सगळे प्रोटेक्टेड आहेत आणि तुम्हाला त्या पक्ष्यांसोबत फोटो वगैरे पण काढता येतो. ॲक्च्युली शुकवन हा एक आश्रम आहे. एक वेळ वृंदावन गार्डन मिस करा, पण शुकवन हा अगदी मस्ट वॉच स्पॉट आहे. बाकी सुद्धा रेल म्युझियम, जगमोहन पॅलेस असे सुद्धा स्पॉट आहेत. म्हैसूर शहर आहे ते खूप स्वच्छ शहर आहे, त्यामुळे त्या शहरात फिरताना पण खूप मजा येते. खूप सारे हेरिटेज स्ट्रक्चर आहेत. आणि सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे म्हैसूरमधलं खाणं. आणि म्हैसूरमध्ये तुम्ही काय काय खाऊ शकता. ऑफकोर्स म्हैसूर पाक आहे, म्हैसूर डोसा आहे, बिर्याणी सुद्धा तिथली फेमस आहे, नॉनव्हेज फूड सुद्धा तिथलं खूप फेमस आहे. म्हैसूर फूडचा मी वेगळा व्हिडिओ केलेला आहे, त्याची तुम्हाला लिंक देतोय. त्याचबरोबर इंटरेस्टिंग कॅफे सुद्धा आहे. म्हणजे खरं तर आम्ही 1.5 दिवस म्हैसूरला होतो, त्यामुळे आम्ही 4 स्पॉट कव्हर करू शकलो. पण प्रॉपर म्हैसूरची फूड टूर करायची असेल तर तुम्ही ती करू शकता. बाय द वे, म्हैसूरची प्रॉपर वॉकिंग आणि फूड टूर सुद्धा अरेंज केली जाते. त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला मिळेल, त्याची लिंक पण मी तुम्हाला देईन. खरं तर उटी किंवा कुर्गला जाताना मध्ये लोक 1-2 दिवस थांबून म्हैसूर फिरून पुढे जातात. म्हैसूर ही कर्नाटकची सांस्कृतिक राजधानी आहे, त्यामुळे स्थापत्यकला म्हणू नका, छानपैकी खाणं म्हणू नका, खरेदी तुम्हाला करायची असेल तर तिथे म्हैसूर सिल्क सुद्धा आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथे एक्सप्लोर करता येतील. आता म्हैसूरमध्ये राहायचं कुठे? खरं तर मी खूप सारे होमस्टे शोधले, एअरबीएनबी पण बघितलं, पण ना म्हैसूरमध्ये मला इतके चांगले असे होमस्टे मिळाले नाहीत. म्हणजे मी तर म्हणेन की चांगले होमस्टे नाहीच आहेत म्हैसूरमध्ये. हॉटेल जी आहेत ती खूप टिपिकल हॉटेल आहेत सगळी. कुठलंही हॉटेल तुम्ही चूज करू शकता. पण मला जे आवडलं, आता मला ते मिळालं नाही कारण ते फुल होतं, ते म्हणजे ग्रीन हॉटेल. म्हणजे हे हेरिटेज हॉटेल आहे. म्हणजे जुना जो राजवाडा आहे तो त्यांनी हॉटेलमध्ये कन्व्हर्ट केला आहे. आणि जनरली हेरिटेज हॉटेल्स खूप महाग असतात. बाकी पण हेरिटेज हॉटेल आहेत म्हैसूरमध्ये, पण खूप महाग आहेत, 10-15 हजाराच्या रेंजमध्ये एका दिवसासाठी. पण हे जे ग्रीन हॉटेल आहे हे रिझनेबल आहे. तुम्हाला 3 ते 3.5 हजार रुपयामध्ये तिथे रूम मिळू शकते, दोघांसाठी मी सांगतोय. आणि त्या ग्रीन हॉटेलच्या आवारातच तिथे मालगुडी कॅफे नावाचा खूप सुंदर कॅफे आहे. तो कॅफे सुद्धा मी माझ्या व्हिडिओमध्ये दाखवला, तर तुम्ही बघू शकता. वेगळाच फील आहे त्याचा. त्यांचं स्वतःचं वेगळं रेस्टॉरंट सुद्धा आहे ग्रीन हॉटेलचं. त्यामुळे जर तुम्हाला ग्रीन हॉटेलमध्ये राहायला मिळालं तर तो कम्प्लिटली वेगळा एक्सपिरियन्स असेल. टिपिकल हेरिटेज राजवाड्यामध्ये राहिल्याचा तुम्हाला फील असेल, त्यामुळे शक्यतो ते हॉटेल प्रेफर करा असं मी तुम्हाला सांगेन. आता आपण म्हैसूरवरनं पुढे जाऊयात उटीला. पुढचा पॉईंट सांगायची, मला महत्त्वाची गोष्ट सांगायची ते म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही फक्त ट्रिप प्लॅन करता पण ट्रिप घडतच नाही. मित्र आयत्या वेळेस दगा देतात. बात तो सही आहे. बऱ्याच वेळा लांब जाण्याचं तुम्ही फक्त चर्चा करता पण ट्रिप मात्र अजिबात होत नाही. त्याचं कारण काय सांगू का तुम्हाला?
कारण तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे. तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लवकरच तुमची ट्रिप फळाला येईल. आणि हे जे व्हिडिओ आहेत ना, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि जवळच्या लोकांना शेअर करा, म्हणजे त्यांना एक किल्ली बसेल आणि लगेच ट्रिप प्लॅन करून तुम्ही ट्रिप करू शकता. म्हैसूरवरनं बाय रोड जर तुम्हाला उटीला जायचं असेल साधारण 3.5 तास लागतात. कोइंबतूरवरनं पण तेवढंच अंतर आहे. उटी म्हणजे खूप प्रसिद्ध हिल स्टेशन आहे. म्हणजे आपण ज्या 90s मध्ये खूप साऱ्या फिल्म बघितल्या आहेत, तर त्या खूप साऱ्या फिल्मचं शूटिंग जे आहे ते उटीमध्ये व्हायचं. आणि उटी आहेच तितकं सुंदर. मे महिन्यामध्ये सुद्धा उटी प्लेझंट असतं. थोडी ग्रीनरी कमी असते तरी सुद्धा वातावरण खूप छान असतं. तर आता उटीमधले कुठले स्पॉट्स आहेत की जे तुम्ही कव्हर करायलाच पाहिजेत. आता यामध्ये आपण 2 भाग करूयात. एक म्हणजे उटीतली ठिकाणं आणि उटीच्या आजूबाजूची ठिकाणं. कारण उटीच्या आजूबाजूला सुद्धा खूप गोष्टी एक्सप्लोर करण्यासारख्या आहेत. तर उटीमध्ये काय, तर उटी लेक आहे. टिपिकल लेक नाही का, त्या पेडलवाल्या बोटी असतात तशा पद्धतीचा तो लेक आहे. त्याचबरोबर बोटॅनिकल गार्डन आहे जे उटीच्या शहरातच आहे. त्याचबरोबर पाईन फॉरेस्ट आहे. म्हणजे आपण फिल्ममध्ये बघितलंय बऱ्याच वेळा. पाईन फॉरेस्टच्याच पलीकडे जे गोल्फचं मैदान कसं असतं तसं खूप मोठं असं लँडस्केपिंग आहे. सकाळच्या वेळी अप्रतिम वातावरण तिथे असतं. याचबरोबर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑफकोर्स टॉय ट्रेन. मी तुम्हाला म्हटलं की कोइंबतूरवरनं तुम्हाला तिथनं टॉय ट्रेन येता येईल. पण बऱ्याच वेळा असं होतं की 3.5 तास टॉय ट्रेनमध्ये बोर होतं लोकांना. त्यामुळे असं वाटतं की नाही, आम्हाला फक्त 1 तास बास झाली टॉय ट्रेन. त्यामुळे जर 1 तासाचा तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायचा असेल टॉय ट्रेनचा, तर बेस्ट वे काय करायचं, उटीमध्ये बसायचं आणि तिथून 1 तासाचा प्रवास करून कुन्नूर नावाचं गाव आहे तिथे जायचं. कुन्नूरला सुद्धा फिरण्यासारख्या बऱ्याच गोष्टी आहेत. 2-3 पॉईंट्स आहेत ते तुम्ही कव्हर करू शकता. आणि कुन्नूरला जाऊन तिथे कुन्नूर फिरून परत टॉय ट्रेननी परत येऊ शकता. त्यांची ऑफिशियल वेबसाईट आहे. इव्हन IRCTC वरनं सुद्धा तुम्ही त्याचं बुकिंग करू शकता. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. 8 ते 10 दिवस आधी बुकिंग करा. खूप सारी सुंदर तळी उटी आणि उटीच्या आजूबाजूला आहेत. एमराल्ड लेक आहे, टायकारा लेक आहे, त्याचबरोबर ॲव्हलांच लेक आहे. या सगळ्या ठिकाणी बोटिंग होतं. तिथे आजूबाजूला चालायला पण खूप छान आहे. त्यामुळे ही 4ही तळी तुम्ही नक्कीच कव्हर करू शकता. त्याचबरोबर टिपिकल हिल स्टेशनचे पॉईंट सुद्धा आहेत. डॉल्फिन पॉईंट आहे, दोडबट्टा पॉईंट आहे. म्हणजे तुम्हाला छान पर्वतरांगा मस्त दिसतील. ही निलगिरी माउंटन म्हणतात या सगळ्या पर्वतरांगांना. खूप सुरेख आणि सुंदर लँडस्केपिंग तुम्हाला तिथे बघायला मिळेल. अजिबात तिथले सनसेट आणि सनरायझर्स तुम्ही मिस अजिबात करू नका. हे टिपिकल पॉईंट्स तुम्ही नक्कीच कव्हर करू शकता. त्याचबरोबर अजून महत्त्वाची गोष्ट म्हणजे टी गार्डन. खरं तर उटीच्या आजूबाजूला इतके सारे टी गार्डन आहेत, त्यामुळे तुम्ही कुठलीही एक्सप्लोअर ती करू शकता. तुम्हाला फिरताना पण जनरलमध्ये दिसतील. पण खूप छान टी गार्डन म्हणजे व्यंकटेश्वरा टी गार्डन. तिथे टी फॅक्टरी सुद्धा आहे. ती टी फॅक्टरी सुद्धा तुम्ही बघू शकता. पूर्ण प्रोसेस तुम्हाला चहा कसा बनतो ती बघता येईल. व्यंकटेश्वरा का, कारण तिथे जास्त गर्दी नसते. पण परत सांगेन, जर तुम्हाला फोटोज वगैरे काढायचे आहेत, रीला बिला बनवायचे आहेत, तर शक्यतो सकाळी लवकरच्या वेळी जा, कारण नंतर खूप जास्त गर्दी होते. पण व्यंकटेश्वरा टी गार्डनला फारशी गर्दी तिथे नसते. आता उटीच्या आजूबाजूला काय गोष्टी फिरण्यासारख्या आहेत, तर पहिली गोष्ट म्हणजे मधुमलाई टायगर रिझर्व. प्रॉपर जंगल सफारी तुम्हाला इथे करता येईल. म्हणजे जे बंदीपूर अभयारण्य आहे किंवा नागरहोळे नॅशनल पार्क जे आहे कर्नाटकामधलं, तर तेच हे जंगल आहे. पण तामिळनाडूत असल्यामुळे त्याला मधुमलाई नॅशनल पार्क म्हणतात. तर तिथे तुम्हाला प्रॉपर जीप सफारी बुक करता येईल. तिथे जवळजवळ 150च्या आसपास वाघ आहेत. बाकी रानडुक्कर, बरेच प्राण्यांचं सायटिंग तुम्हाला तिथे होऊ शकतं. ते तुम्हाला आधीसुद्धा बुक करता येईल. मधुमलाईला राहण्याची सुद्धा व्यवस्था होते. तिथे खूप चांगले जंगल कॅम्प सुद्धा आहेत. त्यामुळे तुम्ही असंही करू शकता की 3 दिवस समजा उटीला राहिलात किंवा 4 दिवस राहिलात तर एखाद्या दिवस तुम्ही मधुमलाईला सुद्धा राहू शकता. मधुमलाई साधारण उटीपासून तास ते 1.5 तासाच्या अंतरावरती आहे. तुम्ही प्रायव्हेट व्हेकल किंवा टॅक्सीने पण तुम्ही तिथे ड्रॉप घेऊ शकता. पण जर तुम्ही उटीला चाललाय तर अजिबात मधुमलाई मिस करू नका. दुसरं ठिकाण म्हणजे कुन्नूर, ज्याबद्दल मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. आणि तिसरं ठिकाण म्हणजे कोटागिरी, जे साधारण 1 तासाच्या अंतरावरती आहे उटीपासून. कोटागिरी हे खूप छोटं गाव आहे आणि खूप ऑफबीट डेस्टिनेशन म्हणता येईल. तिथे सुद्धा खूप सारे होमस्टेज आहेत. तिथे सुद्धा टी इस्टेट आहेत आणि तिथले टी इस्टेट खूप छान आहेत. असे खूप विस्तीर्ण पसरलेले आहेत आणि तिथे फारशी गर्दी नसते. त्यामुळे डे ट्रिप तुम्ही ती सुद्धा करू शकता. आणि हे सगळे जे रस्ते आहेत ना, ते कम्प्लिटली घाटातनं जातात. त्यामुळे रोड ट्रिपसाठी बेस्ट ठिकाणं आहेत ही सगळी. आता उटीमध्ये राहायचं कुठे, तर खूप सारे ऑप्शन्स आहेत. म्हणजे अगदी हॉस्टेलपासून, हॉस्टेलर नावाचं खूप सुंदर हॉस्टेल आहे. म्हणजे हेरिटेज बंगलोमध्ये हे हॉस्टेल आहे. प्रायव्हेट रूम सुद्धा आहे, डॉर्मेटरी सुद्धा आहे जर तुमचं बजेट कमी असेल तर. त्याचबरोबर 5 स्टार रिसॉर्ट सुद्धा खूप सारे उटीला आहेत. हेरिटेज बंगलो सुद्धा इथे आहेत. होमस्टेज आहेत किंवा प्रॉपर
टी गार्डनमध्येच तुम्हाला थेट राहायचं असेल तर तसे सुद्धा ऑप्शन्स तुम्हाला आहेत. तर त्याची एक वेबसाईटची लिंक मी तुम्हाला देतो. मला खूप इंटरेस्टिंग होमस्टे त्या वेबसाईटवरनं समजले. लोगन कॅम्प नावाचा खूप छान हेरिटेज बंगलो आहे. 2,500 रुपयात तुम्ही तिथे राहू शकता. थ्रिल फिलिया नावाची वेबसाईट आहे, त्याची लिंक मी तुम्हाला देतो. त्यांच्याकडे जास्त चांगले ऑप्शन मला मिळाले. ॲगोडा आणि बाकी ठिकाणी पण आहेत, पण एअरबीएनबीपेक्षाही मला इथे बेटर ऑप्शन मिळाले. तर ट्रिपची आयटनरी कशी असली पाहिजे सांगायचं झालं तर पहिल्यांदा तुम्ही बँगलोरला पोहोचा. बँगलोरवरनं मैसूरला पोहोचा. मैसूरला 2 दिवस तरी कमीत कमी राहा. तिथे हे सगळे स्पॉट तुम्ही कव्हर करा आणि मग तिथून स्वतःची गाडी असेल तर स्वतःची गाडी घेऊन तुम्ही उटीला पोहोचा. उटीला तुम्ही मिनिमम 4 रात्री तरी राहायलाच पाहिजे. 5-6 राहिलात तरी चांगलं आहे, पण 4 तरी मिनिमम पाहिजे. त्यामध्ये मेन उटीतले सगळे स्पॉट झाले. 1 दिवस कुन्नूरची ट्रिप किंवा अर्धा दिवस कुन्नूरची ट्रिप आणि मग अर्धा दिवस कोटागिरी, किंवा मैसूरवरनं तुम्ही उटीला जा. उटीमध्ये तुम्ही कमीत कमी 4 रात्री तरी राहायलाच पाहिजे आणि 1 दिवस मधुमलाईला फिरून तुम्ही परत येऊ शकता. रिटर्न जर्नीमध्ये तुम्हाला परत बँगलोरला यायचं आहे. बँगलोरवरनं तुम्हाला रिटर्न फ्लाईट जर तुमचं असेल तर शक्यतो रात्रीचा फ्लाईट बुक करा आणि सकाळी किंवा दुपारच्या वेळेला बँगलोरला पोहोचून तिथे बाणरघट्टा तुम्ही बघून तिथून रिटर्न फ्लाईटने रात्री परत येऊ शकता. शक्यतो रिटर्न फ्लाईट रात्री उशिराचाच करा, कारण रात्री उशिराचं जे फ्लाईट असतं ते स्वस्त असतं सकाळच्या फ्लाईटपेक्षा आणि तुम्हाला तो दिवस सुद्धा तुम्हाला तो युटिलाइज करता येईल. त्यामुळे आपल्याला पोचायचं आहे सकाळी लवकर, त्यामुळे तुम्ही मैसूरला लवकर पोचाल आणि तो संपूर्ण दिवस मिळेल. आणि निघायचं आहे रात्री उशिरा. असा संपूर्ण 7 रात्री ते 8 रात्रींचा ट्रिपचा प्लॅन तुम्ही करू शकता. अजून कुठली ठिकाणं जी कव्हर करावी असं तुम्हाला वाटतंय तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगत राहा. मी सगळी ठिकाणं कव्हर करायचा नक्कीच प्रयत्न करीन. हक्काचा ट्रॅव्हल गाईड दर रविवारी वेगवेगळे ट्रॅव्हल प्लॅन्स घेऊन येणार आहेच, त्यामुळे रविवार सोडायचा नाही. आता येत्या बुधवारी आपला अकोल्यातल्या पाणीपुरीचा व्हिडिओ येतोय, त्यामुळे बुधवारी खाण्याचा आणि रविवार फिरण्याचा वार असल्यामुळे बुधवार आणि रविवार अजिबात चुकवायचं नाही. तोपर्यंत हॅपी जर्नी.